ती थांबली आहे तिच्या प्रेमासाठी. तिला खात्री आहे तो परत येणार आहे तिच्या आयुष्यात. हो, आपण बोलणार आहोत नलिनी आणि तिच्या प्रेमाबद्दल. नमस्कार नमस्कार मित्रमैत्रिणींनो, ऐकताय ना? बघा ना, आजचं युग हे हजारो चॉईसचं युग आहे. पर्यायांचं युग म्हणतात ह्यांना. कपड्यांपासून ते करिअरपर्यंत सगळीकडे हजारो ऑप्शन्स आहेत. पण हजारो पर्याय उपलब्ध असूनही जेव्हा एखादी व्यक्ती एका व्यक्तीसाठी अडून राहते ना, तेव्हा खरं प्रेम असतं. डेटिंग ॲपच्या ह्या जमान्यात एखाद्या व्यक्तीशी पटलं नाही की लगेच दुसरा पर्याय शोधणं सोपं झालं आहे. अशा काळात नलिनीसारखी व्यक्ती हजारो उत्तम पर्याय समोर असतानाही केवळ एकाच व्यक्तीसाठी थांबली आहे. हट्टी आहे असं म्हणाल ना तुम्ही? नाही. अहो, प्रेम हे गणिताच्या सूत्रावर चालतच नाही. हजारो लोक तुमच्या आयुष्यात येतात जे कदाचित अधिक देखणे असतात, अधिक श्रीमंत असतात, अधिक यशस्वी असतात, पण मनाची ओढ ना त्या एकाच व्यक्तीपाशी स्थिरावते. ती जागा दुसरं कोणीही घेऊ शकत नाही. अडून राहणं म्हणजे त्या व्यक्तीच्या उणिवांसकट तिला स्वीकारणं तर आहे. जेव्हा आपल्याला माहीत असतं की समोरच्या व्यक्तीत दोष आहेत, पण तरीही आपल्याला तीच हवी असते, तेव्हा कुठलं लॉजिक नसतं. हो, ते प्रेम असतं. नलिनीलाही तेच प्रेम झाले. ती ठाम आहे की कितीही पर्याय असले तरी निवड करणं आणि त्या निवडीवर आयुष्यभर ठाम राहणं हा संस्कार आहे. तुम्हाला माहिती आहे का, आजकालच्या काळात ना लोकांकडे पेशन्स नाही आहे. तुझ्यापेक्षा चांगलं कोणीतरी मिळेलच हा अहंकार नाती संपवायला लागलाय. मला तुझ्यापेक्षा कोणी चांगलं नकोय हा विश्वास नातं टिकवतो. एका व्यक्तीवर अडून राहण्याचा अर्थ असा नाही की तुम्हाला दुसरं कोणीच मिळणार नाही. याचा अर्थ असाही आहे की तुम्हाला दुसऱ्या कोणाची गरजच वाटत नाही. तुमचं मन त्या एका व्यक्तीमध्ये गुंतलेलं आहे. बघा, हा विचार करा. हजारो पर्याय असूनही एकावर अडून राहणं हे आजच्या काळातलं सर्वात मोठं धाडस आहे. हे धाडस फक्त तीच व्यक्ती करू शकते जिचं प्रेम निस्वार्थी आहे. प्रेम म्हणजे केवळ मिळवणं नाही हो, तर त्या व्यक्तीच्या आठवणीत, तिच्या प्रतीक्षेत आणि तिच्या अस्तित्वात स्वतःला विसरून जाणं आहे. ज्या दिवशी तुम्हाला असं वाटेल ना की जगातील सर्व सुख एका बाजूला आणि त्या व्यक्तीची साथ एका बाजूला, तरी तुम्ही त्या व्यक्तीचीच निवड कराल, त्या दिवशी समजा की तुम्ही खऱ्या प्रेमात आहात. कारण पर्याय शोधणाऱ्यांना गर्दी मिळते, पण एकावर अडून राहणाऱ्याला हृदय मिळतं, जे कदाचित नलिनीला मिळाले. धन्यवाद. पुन्हा भेटू पुढच्या शुक्रवारी.